माणिगड कंपनीवाल्याने आमच्या गत्ती केले, आमची जमीन लुटले, खोदून नाही का सत्यानाश केले, पैसे नाही एकदा दिले, घरवाल्याला ड्युटी नाही दिले एकदा. आमचा वावर लुटले कंपनीवाले माणिगडवाल्याने आणि आम्हाला काही पैसे सुद्धा नाही दिले आणि नोकरी सुद्धा नाही दिले. म्हणून आम्ही कंपनीवाल्यावर कारवाई करासाठी पोलीस स्टेशनमध्ये आले. ते गाडी झोपण्यात हे कोण होते तुमचे? बाबा. का नाव होतं? देव. तुमची मागणी काय आहे मग? आमच्या मागणी आता आमच्या जमीन तर द्यावा, नाही तर मोबदला का म्हणाल ते. आता चुंबे येथील देव कुळमेते यांचा सर्वे नंबर 4/5 हा 3 हेक्टर 24 आर जवळजवळ 8 एकर जमीन माणिगड सिमेंट कंपनीनं 12-13 या वित्त वर्षामध्ये बळजबरीने उत्खनन केली व त्यावेळेस ती 2/6/2013ला पहिली रिपोर्ट या माणसांनी पोलीस स्टेशनला केली होती. त्याच्यानंतर अनेक वेळा महसूल अधिकारी आणि त्याचबरोबर प्रशासनाकडे व पोलिसाकडे तक्रारी केल्या. मात्र याच्यानंतर या आदिवाशांनी जेव्हा 2018मध्ये 11 दिवस आमरण उपोषणाला बसून प्रकृती बिघडली व त्यावेळेस त्यांनी पोलिसात तक्रार केली की माणिगड सिमेंट कंपनीनं माझी 8 एकर जमीन लुटली आहे, मी बर्बाद झालो, माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं, माझ्या मुलांना रोजगार नाही, आज आणि उपासमारीची पाळी आली, अशा प्रकारची तक्रार होती. मात्र गेल्या 20 महिन्यामध्ये पोलीस प्रशासनाने त्याच्या कानावर माशी बसली नाही, साधी चौकशी केली नाही, तपास केला नाही आणि खऱ्या अर्थानं गुन्हेगारावर कारवाई करण्याकडे कुठंतरी प्रशासनानं दिरंगाई गेली. म्हणून आज जो मरता वो क्या नाही करता अशी गती आदिवासींची झाली आणि मागून मागून भीक कोणाला मागायचं. म्हणून आखरी त्याच्या कुटुंबानं निर्णय घेतला. 15 तारखेला जेव्हा बुड्डा आजारी पडला, पॅरास याला लकव्याचा झटका आला आणि अत्यंत आजारी पडल्यानंतर त्याला 2 तास कंपनीने रोखली होती, त्याचीसुद्धा रिपोर्ट पोलिसांना दिली. पोलिसांना दिल्यानंतर 15/2/2020ला या कुटुंबाने त्या बुड्ड्याला खाटावर टाकून उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या कार्यालयात नेऊन ठेवलं आणि त्या दिवशी बळजबरीनं राजुराच्या पोलिसांनी त्याला चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये भरती केलं. जवळजवळ 20 तास त्या म्हाताऱ्यावर कोणताच उपचार झाला नाही, त्याची प्रकृती ढासळली. त्यावेळेस काही लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी CSC संपर्क साधला आणि औषधोपचार झाला. परंतु त्यांचं म्हणणं आहे की ही आता बुड्डा जगणार नाही, तुम्ही घरी घेऊन जा. घरी घेऊन जाणार, जगणार नाही हे सर्व गोष्टी खऱ्या असल्या तरी मात्र त्या आदिवासीला न्याय कधी मिळणार? 14 लोकांच्या जमिनीनं कंपनी लुटल्या, त्यांचा रस्ता लुटला, पाणी लुटला आणि साधी एक चौकशी करून तुम्ही गुन्हा दाखल करत नाही. आज त्या आदिवासीचा कुटुंब रस्त्यावर आला आहे आणि त्या कंपनीच्या जे कोणी अधिकारी दोषी असेल त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, त्याला जमिनीचा मोबदला द्या, त्याच्या मुलांना रोजगार द्या, ही आज मागणी आहे. आज पहिल्यांदा पोलिसांमध्ये 3री रिपोर्ट दाखल करून ते आपल्या म्हाताऱ्याला घरी घेऊन जात आहे. परंतु आता हा एकच म्हातारा नाही, 3 म्हातारे मरण अवस्थेमध्ये आलेले आहेत. 14 लोकांच्या जमिनी लुटल्या, हा एक प्रकरण आहे, असे 4 प्रकरणं घडतील.